नमस्कार, सुवर्ण भारतमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। वर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट युवती विभागाच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। युवती उपजिल्हाध्यक्ष कुमारी तेजस्वी शांताराम पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमामुळे शैक्षणिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी अधिक सुलभ होणार असल्याची प्रतिक्रिया तेजस्वी पडिले यांनी बोलताना दिली। विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आवश्यक शालेय साहित्य असलेले किट वाटप करण्यात आले। या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। शिक्षण हेच उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे साधन आहे आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, असे कुमारी तेजस्वी शांताराम पडिले म्हणाल्या। सदरहून उपक्रमासाठी खासदार अमर काळे यांचे सहकार्य लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात आलेला आहे। भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवती विभाग कटिबद्ध राहणार आहे। कार्यक्रमाला प्रामुख्याने कुमारी प्रियंका पाचखंडे, प्रेमकुमार दिलीप नाईक, सागर विजय शिरसाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना आणखी मदत करण्याचे वचन देण्यात आले असून अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवून शिक्षणासह इतर उपयुक्त सुविधा पुरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला। भविष्यात गरजू विद्यार्थ्यांसाठी अधिक मोठे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट युवती विभागाच्या वतीने शिक्षणासारख्या सामाजिक कार्याला अधिक प्राधान्य दिले जात असून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत आणि शैक्षणिक धोरणे राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे। शिक्षण हाच खरा विकासाचा मार्ग आहे आणि तो प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध व्हावा, यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाईल, असे युवती उपजिल्हाध्यक्ष कुमारी तेजस्वी शांताराम पडिले यांनी सांगितले। किरण घाटे, सुवर्ण भारत।